कायदेशीर सल्ला मसलतीसाठी इथे नक्कीच मी आलेलो आहे. नाही, नाना पटोले येऊन गेल्यानंतर तुमचा दौरा असल्यामुळे जरा राजकीय चर्चेला सुरुवात झाली. आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत, जागा वाटप आहे, त्याच्यामुळे राजकीय चर्चांच्या अफवा या बाहेर येणारच. पण या दोन दिल्ली भेटींचा आणि माझ्या येण्याचा तसा काही मला संबंध दिसत नाही. अर्थात तिथे दिल्लीमध्ये आल्यावरती महाविकास आघाडीतल्या सहकाऱ्यांची गाठीभेटी होत असतात. पण केंद्रीय नेतृत्वाने कान टोचल्याची सर बातमी आलेली आहे. ज्यावेळेला नाना पटोले खरगेंना भेटले त्यावेळेला मला असं आहे की त्यांच्या पक्षात त्यांच्या हायकमांडच्या दरबारात काय झालं आहे त्याच्याविषयी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यानं कॉमेंट्स करणं हे योग्य नाही. पण तुमच्या पक्षाबद्दल होतं हे सांगितलं गेलं की शिवसेनावरती जास्त बोलू नये, चीफ मिनिस्टरच्या पोस्टला घेऊन बोलू नये. उद्धव ठाकरे भलेही चीफ मिनिस्टरच्या पोस्टला घेऊन सांगितलं असेल, पण नाना पटोले किंवा दुसरे काँग्रेस नेत्यांनी त्याच्यावर बोललं. तसं जर त्यांनी काँग्रेस पक्षाला सूचना दिल्या असतील महाराष्ट्रातल्या, तर मी त्या सूचनेचं स्वागत करतो. पण आम्ही या संदर्भात कोणाशीही चर्चा केली नाही. राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही प्रयत्न केले, अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकले स्वतःचे औरंगजेबाप्रमाणे, तरी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक विजयी होणार नाहीत. विजयी होण्याचा मार्ग दिवसेंदिवस अधिक प्रशस्त आणि सरळ होतोय तो महाविकास आघाडीचाच. महाराष्ट्राच्या जनतेचं मनामध्ये काय आहे हे जर दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना कळत नसेल आणि ते त्यांच्या राज्यातील नेत्यांवरती अजूनही गॅम्बल करत असतील, तर निकालानंतर त्यांना कळेल की महाराष्ट्राच्या सत्तेवर त्यांनी अत्यंत बोगस आणि तकलादू माणसं बसवली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून त्यांच्या हातात या राज्याची सत्ता दिली, पण ती सत्ता चालवायला आणि राज्याचा विकास करायला ते अजिबात लायक नव्हते. हा अमित शहा सारख्या लोकांचा हट्ट होता, जो हट्ट औरंगजेबाचा होता की महाराष्ट्र काबीज करण्याचा, महाराष्ट्र लुटण्याचा. त्याच प्रकारचा हट्ट अमित शहा घेऊन महाराष्ट्रावर सतत हल्ले करतायत. पण महाराष्ट्राची जनता, मराठी जनता या त्यांच्या हल्ल्याला चोख उत्तर देईल. राज्यात